निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर. या आठवड्यामध्ये 29 तारखेला शनीचा राशी पालट होत आहे. शनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शनीचा राशी पालट म्हणजे चंद्र राशीप्रमाणे प्रत्येक राशीला येणारी 7.5. सध्या शनीच्या 2 राशी मकर आणि कुंभ तसेच मीन राशीला 7.5 सुरू आहे. आता 29 मार्चला होणाऱ्या शनीच्या राशी पलटामुळे मकर राशीची 7.5 संपून कुंभ, मीन आणि मेष राशीला 7.5 असणार आहे. कुंभ राशीचे शेवटचे 2.5 वर्ष, मीन राशीचे मधले 2.5 वर्ष तर मेष राशीचे सुरुवातीचे 2.5 वर्ष असणार आहेत. शनी 29 मार्चला रात्री 9:45 मीन राशीमध्ये प्रवेश करेल. त्याचा पुण्यकाळ सायंकाळी 6:48 पासून रात्री 12:36 पर्यंतचा असेल. शनी सध्या अस्त असून 1 एप्रिलला त्याचा उदय होणार आहे. या आठवड्यातील दिनविशेष: 25 मार्च पापमोचनी स्मार्त एकादशी, 26 मार्च भागवत एकादशी, 27 मार्च प्रदोष शिवरात्री, 29 मार्च दर्श अमावास्या, 30 मार्च गुढीपाडवा अभ्यंग स्नान. 30 मार्चला आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. विश्ववसु संवत्सराला आरंभ होणार आहे. या येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष तुम्हाला आनंदाचे, सुखासमाधानाचे आणि भरभराटीचे जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. आता हा आठवडा 12 राशींसाठी कसा जाणार ते आपण पाहू. तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही किंवा जे प्रथमच हे चॅनल पाहत आहेत त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मेष रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला कामामध्ये व्यस्त राहाल. आठवड्याचा मध्य चांगला जाईल. आठवड्याचा उत्तरार्ध मात्र थोडा चिंतादायक असू शकतो. राशी स्वामी मंगळाचे तृतीय स्थानातील भ्रमण तुमच्यासाठी चांगले आहे. छोटे प्रवास योग येतील. भावंडांच्या भेटीचे योग येतील. तुमच्यातील उत्साह आणि ऊर्जा सध्या चांगली राहणार आहे. तुम्ही जर IT, टेलिकॉम तसेच कुठल्याही क्षेत्रातील सेल्स खात्याशी संबंधित असाल तर तुम्हाला आठवडा चांगला जाईल. मात्र एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवासामुळे या आठवड्यामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे. धनस्थानातील गुरु कौटुंबिक गोष्टींमध्ये गुंतवून ठेवेल. आर्थिक स्थिती साधारण राहील. धार्मिक कार्याशी संबंधित जातकांना आर्थिक लाभ चांगले होतील. या आठवड्याच्या शेवटी म्हणजे 29 मार्चला शनी व्ययस्थानामध्ये प्रवेश करत आहे. शनीच्या व्ययस्थानातील प्रवेशापासून मेष राशीला 7.5 सुरुवात होणार आहे. व्ययस्थानामध्ये अगोदरच रवी, राहू, शुक्र, बुध आणि नेपच्यून एकत्र आहेत. त्यामध्ये शनी महाराजांची उपस्थिती म्हणजे मेष राशीची तारेवरची कसरत होणार आहे. मीन राशीत प्रवेश केल्याबरोबरच शनीची राहू बरोबर युती होणार आहे. ही युती 12व्या स्थानात होत असल्याने एप्रिल तसेच मे महिन्यापर्यंत तुम्हाला स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. शनी राहू युती हा श्रापित योग मानला जातो. त्यामुळे धनहानी तसेच मानसिक किंवा शारीरिक त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. हा कालावधी मेष राशीवाल्यांसाठी कठीण परीक्षेचा काळ असणार आहे. उपासनेमध्ये वाढ करून शनिवारचा दानधर्म अवश्य करा. घरातील वातावरण या आठवड्यामध्ये साधारण राहील. आईला आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे. संतती सौख्य साधारण लाभेल. संततीबाबत तसेच जोडीदाराबाबत या आठवड्यामध्ये थोडीफार चिंता राहणार आहे. कलाकारांना हा आठवडा साधारण जाईल. परदेश प्रवास घडू शकतात. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल. व्यापारी वर्गाला आठवडा साधारण जाईल. मात्र इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यावसायिकांना फायदा होईल. परदेशात व्यापारामध्ये वाढ होईल. गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा. त्याबरोबरच मारुतीची उपासना सुरू करा. वृषभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे.
तृतीयेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याची सुरुवात आणि उत्तरार्ध चांगला असेल. आठवड्याच्या मध्यात कामामध्ये व्यस्त राहाल. राशीस्वामी शुक्र अजून वक्री आहे. तुमच्या राशीच्या लाभस्थानामध्ये सध्या रवी, राहू, बुध, शुक्र आणि नेपच्यून एकत्र आहेत. त्यात या आठवड्याच्या शेवटी म्हणजे 29 मार्चला शनी देखील प्रवेश करणार आहे. एकूणच याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो. कामात विलंब होणे, मित्रपरिवारापासून त्रास किंवा फसवणूक होऊ शकते. तसेच मोठ्या भावंडांशी वाद होण्याची शक्यता वाढेल. लाभेश गुरुची लाभदायक दृष्टी लाभस्थानावर असल्याने त्यातून बाहेर पडायचे मार्ग मिळतील. एकूणच लाभस्थानातील हे ग्रह तुम्हाला चांगले वाईट परिणाम देताना दिसतील. कुटुंबावर या आठवड्यामध्ये जास्त खर्च होईल. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. संतती सौख्य चांगले लाभेल. कलाकारांना आठवडा साधारण जाईल. नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य मिळणार नाही. त्यांच्याकडून कामे करून घ्यावी लागतील. वैवाहिक सौख्य चांगले लाभेल, मात्र जोडीदाराशी जुळून घ्यावे लागणार आहे. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. आर्थिक लाभ चांगले होतील. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल होत जाईल. कामाचा ताण कमी होत जाईल. धार्मिक यात्रेचे योग येऊ शकतात. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने आठवडा चांगला आहे. परीक्षेच्या दृष्टीने चांगली तयारी होईल. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये साधारण राहील. या आठवड्यामध्ये मारुतीच्या उपासनेसोबतच कुलदेवतेची उपासना फलदायी ठरेल. मिथुन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे. धनेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याची सुरुवात फारशी चांगली नसेल. उत्तरार्ध मात्र चांगला असेल. राशीस्वामी बुध सध्या दशम स्थानामध्ये वक्री असून शुक्र आणि रवी बरोबर युती योगात आहे. नोकरीच्या ठिकाणी बऱ्याच घडामोडी होताना दिसतील. कामामध्ये वाढ होईल, तसेच प्रवासात देखील वाढ होईल. नोकरीतील वातावरण सध्या तुमच्यासाठी फारसे अनुकूल दिसत नाही. तुमच्या विरोधामध्ये काही घटना होऊ शकते. वरिष्ठांची नाराजी ओढवेल. लग्नस्थानातील मंगळ तुमच्यातील चिडचिड आणि राग वाढवू शकतो. घरातील वातावरण देखील तुमच्यासाठी फारसे अनुकूल असणार नाही. सध्या कुठलेही महत्वाचे निर्णय घेणे टाळा. तसेच रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कलाकारांना या आठवड्यामध्ये नवीन संधी मिळतील, पण कामामुळे काही त्रास उद्भवू शकतील. सावधगिरी बाळगणे या आठवड्यामध्ये आवश्यक आहे. वैवाहिक सौख्य साधारण लाभेल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने आठवडा चांगला असेल. व्यापारी वर्गाला आठवडा साधारण जाईल. व्यवहारामध्ये शक्यतो पारदर्शकता असणे आवश्यक आहे, नाहीतर तुम्हाला भुर्दंड पडू शकतो. धार्मिक यात्रांचे योग येऊ शकतील. आठवड्याच्या शेवटी शनी महाराज दशम स्थानामध्ये प्रवेश करत आहे, त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कामातील एखादी चूक देखील तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. मारुतीची उपासना सुरू ठेवा. कर्क रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे. राशीस्वामी चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ चांगला जाईल. आठवड्याचा मध्य फारसा चांगला असणार नाही. सप्तमेश शनी आठवड्याच्या शेवटी म्हणजे 29 मार्चला भाग्यस्थानामध्ये प्रवेश करत आहे. भाग्यस्थानामध्ये शनी आणि राहूची युती होणार आहे. तसेच रवी, राहू, शुक्र, बुध आणि नेपच्यून देखील एकत्र आहेत. भाग्यस्थानातील हे ग्रह भाग्यामध्ये वृद्धी करतील, मात्र वडिलांच्या प्रकृतीबाबत चिंता उत्पन्न करू शकतील. या कालावधीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मारुतीची उपासना करणे आवश्यक आहे. तसेच धार्मिक यात्रा फलदायी ठरतील. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. घरातील वातावरण चांगले राहण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रवास या आठवड्यामध्ये जास्त होतील. आर्थिक स्थिती साधारण राहील. संततीस या आठवड्यामध्ये लांबच्या प्रवासाचे योग येऊ शकतील. संततीबाबत काही चिंता या आठवड्यात राहतील. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. कामानिमित्त परदेश प्रवासाचे योग येतील. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल असणार नाही. वरिष्ठांकडून दबाव येण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने जास्त मेहनत करावी लागणार आहे. सध्याचे वातावरण त्यांच्यासाठी फारसे अनुकूल नाही. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. किरकोळ व्यापारामध्ये जास्त फायदा होईल. या आठवड्याचे शेवटी होणाऱ्या शनी बदलामुळे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले बदल होताना दिसतील. या आठवड्यामध्ये गुरुच्या किंवा दत्ताच्या उपासनेसोबतच कुलदेवतेची उपासना फलदायी ठरेल. सिंह रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे. व्ययश चंद्र या आठवड्यामध्ये षष्ठ स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. या आठवड्यामध्ये तुमची स्वतःची काळजी घेणे तुमच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. राशी स्वामी रवी सध्या अष्टम स्थानातून भ्रमण करत असल्याने तुमच्यासाठी हा कालावधी फारसा अनुकूल नाही. तब्येतीमध्ये चढ उतार दिसतील. रवी शुक्र आणि बुधाबरोबर युती योगात असल्याने कामानिमित्त छोटे प्रवास खूप होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. गव्हर्नमेंट बॉन्ड, पोस्ट तसेच इन्शुरन्स खात्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घरासंबंधित इच्छांची पूर्तता करता येईल. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल. दशम स्थानातील गुरु नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगला आहे. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने हा कालावधी चांगला आहे. कलाकारांना कामाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. आठवड्याच्या शेवटी सप्तमेश शनी अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. अष्टम स्थानात तो राहू बरोबर युती करणार आहे. हा कालावधी तुमच्यासाठी फारसा अनुकूल असणार नाही. दीर्घ मुदतीचे आजार संभवनीय आहेत. तसेच वातामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये मनस्वास्थ्यासाठी नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. तसेच वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरेल. तुम्हाला जर गूढविद्या शिकण्याची आवड असेल तर या कालावधीमध्ये तुम्हाला शिकता येईल. गणपतीच्या उपासनेसोबतच महादेवाची उपासना या आठवड्यामध्ये फलदायी ठरेल. कन्या रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे. लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या मध्यात कामामध्ये व्यस्त राहाल. बाकी आठवडा चांगला जाईल. राशी स्वामी बुध सध्या सप्तम स्थानामध्ये वक्री आहे. त्यामुळे सध्याचा कालावधी हा स्पर्धा परीक्षांसाठी योग्य नाही. या आठवड्यामध्ये विरोधकांपासून त्रास उद्भवणार नाही. आर्थिक स्थिती चांगली राहील. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे 29 मार्चला शनी सप्तम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे सप्तम स्थानामध्ये शनी आणि राहूची युती होणार आहे. या कालावधीमध्ये जोडीदाराबाबत थोडी चिंता तुम्हाला राहील. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. जोडीदारामुळे भाग्योदयाचे योग येतील. धार्मिक यात्रा होतील. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल असणार नाही. कामाचा ताण या आठवड्यात जास्त असेल. प्रेमीजनांनी विवाहाचे निर्णय सध्या घेऊ नयेत. तसेच संततीबाबत विचार करत असलेल्या जोडप्यांनी देखील मे महिन्यानंतर विचार करावा. सप्तम स्थानातील ग्रहमानाचा विचार करता सगळं तुमच्या विरोधात वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते तसं असणार नाही. भाग्यस्थानातील गुरु काही ना काही मार्ग निर्माण करून देईल. संतती सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. कलाकारांना जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. व्यापारी वर्गाला आठवडा साधारण जाईल. पाहिजे तसा नफा या आठवड्यात होणार नाही. या आठवड्यामध्ये कुलदेवतेच्या उपासनेसोबतच दत्ताची अथवा गुरुची उपासना फलदायी ठरेल. तुळ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. राशी स्वामी शुक्र षष्ठ स्थानामध्ये अजूनही वक्री आहे. त्यामुळे राशी स्वामीचे फारसे बळ आता मिळणार नाही. विरोधकांपासून उपद्रव होऊ शकतो. तुमची पाचन शक्ती या आठवड्यामध्ये कमी होईल. त्यामुळे आरोग्याबाबत तक्रारी उद्भवू शकतील. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. महत्वाची कामे सध्या पुढे ढकला. आठवड्याच्या शेवटी म्हणजे 29 मार्चला शनीचा षष्ठ स्थानात प्रवेश होणार आहे. षष्ठ स्थानातील शनी राहू बरोबर युती करणार आहे. ही युती तुमच्यासाठी फारशी फलदायी नाही. नोकर वर्गाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळणार नाही.
मातुल घराण्याशी संबंध बिघडू शकतील. आर्थिक व्यवहारामध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये साधारण राहील. भाग्यस्थानातील मंगळ धार्मिक कार्याशी संबंधित जातक, शिक्षक तसेच हॉस्पिटलशी संबंधित जातकांसाठी चांगला आहे. त्यांच्यासाठी धनलाभाचे योग येतील. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले मिळेल. जोडीदाराशी सुसंवाद राहील. जोडीदारामुळे भाग्योदयाचे योग येतील. प्रवासामुळे त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल असणार नाही. कामाचा ताण वाढणार आहे. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. कामामध्ये वाढ होईल. व्यापारी वर्गाला या आठवड्यामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने जास्त मेहनत घ्यावी लागेल, तरच मनाप्रमाणे यश मिळवता येईल. या आठवड्यामध्ये श्रीकृष्णाच्या उपासनेसोबतच गजाननाची उपासना फलदायी ठरेल. वृश्चिक रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे. भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला छोटे प्रवासाचे योग येतील किंवा भावंडांच्या भेटीचे योग येतील. आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये घरी राहणे पसंत कराल. राशीस्वामी मंगळाचे अष्टम स्थानातील भ्रमण तुमच्यासाठी चांगले नसले तरी स्वतःवर थोडा ताबा ठेवल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. आरोग्याची काळजी घेणे सध्या आवश्यक आहे. सध्या रवी, राहू, नेपच्यून, बुध आणि शुक्र पंचम स्थानामध्ये आहेत. पंचम स्थानातील ग्रहमान मुलांसाठी फारसे अनुकूल नाही. त्यांची फसवणूक होण्याचे प्रकार होऊ शकतात. या आठवड्याच्या शेवटी म्हणजे 29 मार्चला शनी महाराज देखील पंचम स्थानामध्ये प्रवेश करणार आहेत. पंचम स्थानामध्ये शनी राहू बरोबर युती करणार आहे. पुढील 2 महिने असणारी शनी राहू युती मुलांच्या दृष्टीने फारशी लाभदायक नाही. तुमच्या तब्येतीच्या दृष्टीने देखील ही युती फारशी अनुकूल नाही. कलाकारांना हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही. शनीच्या राशी बदलाने वृश्चिक राशीची पनौती संपणार आहे. सप्तम स्थानातील गुरु वैवाहिक सौख्य उत्तम देईल. जोडीदाराशी सुसंवाद राहील. मात्र स्वतःबरोबरच जोडीदाराची काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमच्यातील कलेला सध्या चांगला वाव मिळू शकतो. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये वाढ होईल. नोकरीतील ताण या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीचा विचार करत असाल तर सध्या तो विचार पुढे ढकला. खास करून परदेशी नोकरीच्या संधी फसव्या ठरू शकतील. नवीन कोणतेही व्यवहार करणे पुढील 2 महिने टाळा. या आठवड्यामध्ये महादेवाच्या उपासनेसोबतच कुलदेवतेची उपासना फलदायी ठरेल. धनुरास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे. अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून चतुर्थ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीलाच धनलाभाचे योग येतील. आठवड्याच्या मध्यात प्रवास कराल. आठवड्याच्या उत्तरार्धात मात्र घरी राहणे पसंत कराल. राशीस्वामी गुरु षष्ठ स्थानात असल्याने आरोग्याबाबतच्या तक्रारी चालू राहतील. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल. तुमच्या आईच्या घराण्याशी संबंध चांगले राहतील. मात्र आई बरोबर अधूनमधून वादाचे प्रसंग येऊ शकतात. घरातील वातावरण फारसे अनुकूल राहणार नाही. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. या आठवड्याच्या शेवटी म्हणजे 29 मार्चला शनी चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहे. शनीच्या चतुर्थ स्थानातील प्रवेशामुळे तुमच्या राशीला पनौती सुरू होणार आहे. त्यात शनी राहू बरोबर पुढील 2 महिने युती करणार आहे. म्हणजेच या कालावधीमध्ये तुम्हाला घरासंबंधित त्रास जाणवतील. आईशी संबंध बिघडू शकतात. घरातील वातावरण फारसे अनुकूल राहणार नाही. संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. प्रेमीजनांना मात्र घरच्यांचा विरोध पत्करावा लागू शकतो. त्यामुळे विवाहाचा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. व्यावसायिक दृष्ट्या फायदा होईल. शनीच्या चतुर्थ स्थानातील प्रवेशामुळे प्रवासाचे प्रमाण कमी होईल. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल असणार नाही. व्यापारी वर्गाला हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही. व्यवसायामध्ये चढ उतार जाणवेल. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये साधारण राहील. भावंडांशी संबंध चांगले ठेवावे लागतील. या आठवड्यामध्ये सूर्याच्या उपासनेसोबतच महादेवाची उपासना फलदायी ठरेल.
मकर रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्न स्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. आठवड्याची सुरुवात चांगली असेल. उत्तरार्धामध्ये प्रवासाचे योग येतील. राशी स्वामी शनी धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल. या आठवड्याच्या शेवटी म्हणजे 29 मार्चला शनी तृतीय स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. शनीच्या तृतीय स्थानातील प्रवेशामुळे मकर राशीची 7.5 संपुष्टात येईल. राशी स्वामी शनी तृतीय स्थानामध्ये राहू बरोबर युती करणार आहे. या कालावधीमध्ये प्रवास वाढतील. भावंडांशी संबंध सुधारतील. शनी आणि राहू युती मे महिन्यापर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये कुठलेही महत्वाचे निर्णय घेणे टाळा. तसेच महत्वाचे करार अथवा व्यवहार करू नका. यात्रा, कंपनी तसेच कम्युनिकेशनशी संबंधित गोष्टींमध्ये फसवणूक होऊ शकते. तृतीयेश गुरुची लाभदायक दृष्टी तृतीय स्थानावर आहे. त्यामुळे वेळीच मार्ग निघतील. पंचम स्थानातील गुरु संतती सौख्य चांगले देईल. कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल. कामानिमित्त प्रवास करावा लागणार आहे. षष्ठ स्थानातील मंगळ मामाकडून लाभ दर्शवत आहे. नोकर वर्गाकडून सहकार्य मिळेल. कामात मात्र वाढ होणार आहे. उष्णतेचे विकार या आठवड्यामध्ये देखील संभवनीय आहेत. त्यामुळे काळजी घ्यावी. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले मिळेल. जोडीदाराशी सुसंवाद राहील. धार्मिक यात्रा घडू शकतील. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी सध्या अनुकूल राहील. मात्र कामानिमित्त प्रवास जास्त होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. तरच मनाप्रमाणे यश मिळेल. व्यापारी वर्गाला आठवडा साधारण चांगला जाईल. घाऊक व्यापाऱ्यांना जास्त फायदा मिळेल. या आठवड्यामध्ये श्रीकृष्णाच्या उपासनेसोबतच कुलदेवतेची उपासना फलदायी ठरेल. कुंभ रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. राशी स्वामी शनी लग्नस्थानात असून त्याचा अस्त झाल्यामुळे 7.5चा त्रास जाणवणार नाही. थोडा आळस आणि निरुत्साह मात्र जाणवेल. स्वतःवरचे खर्च नियंत्रणात येतील. या आठवड्याच्या शेवटी म्हणजे 29 मार्चला शनी धनस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. शनीचा राशी बदल म्हणजे तुमच्या 7.5चे शेवटचे 2.5 वर्ष. परीक्षेचा कालावधी हळूहळू संपत जाऊन तुमच्यासाठी चांगल्या कालावधीची सुरुवात होणार आहे. शनी राशी बदल करून धनस्थानामध्ये राहू बरोबर युती करणार आहे. पुढील 2 महिने शनी आणि राहूची युती राहणार आहे. या कालावधीमध्ये कुठलेही आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. अनोळखी ठिकाणी लगेच विश्वास ठेवून व्यवहार करू नये. तसेच कुटुंबात कोणालाही आर्थिक मदत करणे टाळावे. धनेश गुरुची लाभदायक दृष्टी धनस्थानावर असल्याने तुमची फारशी हानी होणार नाही. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल. संततीबाबत काही चिंता या आठवड्यात राहतील. गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नोकरीत बदल करण्यासाठी सध्याचा कालावधी अनुकूल असा आहे. गव्हर्नमेंट बॉन्ड, पोस्ट, इन्शुरन्स मधील गुंतवणूक तुम्हाला फायदा करून देईल. वैवाहिक सौख्य सध्या साधारण लाभेल. जोडीदाराबरोबर सुसंवाद राहील. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये वाढ होईल. नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य या आठवड्यात लाभणार नाही. कर्जाची कामे पुढे ढकला. कोर्टाच्या कामात देखील फारसे यश मिळणार नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने जास्त मेहनत करावी लागणार आहे. या आठवड्यामध्ये कुलदेवतेच्या उपासनेसोबतच महादेवाची उपासना फलदायी ठरेल. मीन रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे. पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याचा मध्य थोडा त्रासदायक असेल. बाकी आठवडा चांगला जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्यासाठी लाभदायक घटना घडतील. राशी स्वामी गुरु तुमच्यातील उत्साहामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये भर टाकत राहील. प्रवास योग जास्त येतील. भावंडांच्या भेटीचे योग येतील. चतुर्थ स्थानातील मंगळ घर अथवा वाहनासंबंधित व्यवहारातून धनलाभ देईल. आईकडून देखील धनलाभ होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल. आरोग्याबाबत तक्रारी थोड्याफार प्रमाणात चालू राहतील. मामाशी संबंध चांगले राहतील.
नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य मिळणार नाही. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. जोडीदाराशी सुसंवाद राखावा लागेल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने आठवडा चांगला असेल. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असे राहील. कामानिमित्त प्रवास मात्र होतील. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. कामामध्ये हळूहळू वाढ होताना दिसेल. कलाकारांना हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही, मात्र उत्तरार्धामध्ये कामात वाढ होईल. या आठवड्याच्या शेवटी म्हणजे 29 मार्चला शनी तुमच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. 7.5 मधले 2.5 वर्ष तुमच्यासाठी सुरू होतील. मीन राशीमध्ये प्रवेश केल्यावर पुढील 2 महिने शनीची राहू बरोबर युती असणार आहे. या श्रापित योगामध्ये तुम्हाला मानसिक, आर्थिक तसेच शारीरिक त्रास उद्भवू शकतात. परंतु राशीस्वामी गुरुची लाभदायक दृष्टी तुमच्या लग्नस्थानावर असल्याने संकटातून मार्ग निघतील. हा कालावधी तुमच्यासाठी परीक्षेचा कालावधी ठरू शकतो. या काळामध्ये नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. तसेच गजाननाच्या उपासनेमध्ये वाढ करावी. त्याबरोबरच गुरुची अथवा दत्ताची उपासना फलदायी ठरेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.